विषयावरती सरकारचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी लक्ष वेधलंय की गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर 1, 2, 3 मधील जी मोतीलाल नगर विकास समिती आहे ही सगळी मंडळी आज धरणं आंदोलनाला बसलेली आहे। 1961 साली 142 एकर जमिनीवरती म्हाडाने जवळजवळ 3700 घरं आणि व्यावसायिक गाळे त्या ठिकाणी वितरित केले आणि या सगळ्या लोकांचा पुनर्विकास करण्यासाठी 6 ऑक्टोबर 2021 रोजी जो शासनाने GR काढला तोच मुळात पुनर्विकास कन्सल्टंट आणि डेव्हलपर एजन्सी नेमण्याबाबतचा होता आणि यामध्ये अदानी समूहाला ते काम दिलं गेलं आणि रहिवाशांना त्या ठिकाणी कन्व्हिन्स करून देखील जे चटई क्षेत्र पुनर्विकास बांधकामात उपलब्ध व्हायला पाहिजे त्यापेक्षाही कमी चटई क्षेत्र दिलं जातंय आणि हायकोर्टाने या संपूर्ण स्कीम मध्ये 33.5 नियमावलीचा आधार घेऊन त्याचा पुनर्विकास करावा अशी सूचना केली असून त्या ठिकाणी केवळ राज्य सरकारच्या नियमानुसार त्या ठिकाणी काढलेल्या GR नुसार या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशांवरती अन्याय केला जातोय आणि अदानी समूहाबरोबर म्हाडाचे अधिकारी त्या ठिकाणी कन्व्हिन्स करून अशा पद्धतीची योजना राबवतात। याला नागरिकांचा विरोध आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आहे आणि म्हणून मोतीलाल नगर विकास समिती आज आझाद मैदानावरती धरणं धरायला बसलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की जो GR आपण काढलात आणि कन्सल्टन्सी आणि आर्किटेक्चर यासाठी जी कंपनी आपण नेमली तो GR आपण रद्द करा आणि कोर्टाने सांगितल्याप्रमाणे 33.5 चा अवलंब करून या ठिकाणी ज्या काय गोष्टी रहिवाशांमार्फत करणं आवश्यक आहे त्या नियमानुसार करून पुनर्विकास करा जेणेकरून जास्त चटई क्षेत्र या म्हाडातील रहिवाशांना मिळू शकतं आणि म्हणून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि सरकारने याबाबतची दखल तात्काळ घ्यावी अशी मी मागणी केली। असं आहे की पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे तिकडे बसलेले रहिवाशी आणि समिती यांचं सगळं म्हणणं मी आज सदनासमोर मांडलंय। मुख्यमंत्र्यांनी याच्याबाबतचा निर्णय घ्यावा आणि सरकारने दखल घ्यावी असं मी सांगितलंय। अन्यथा त्या ठिकाणी असणारी विकास समिती आज धरणं आंदोलन धरलंय, उद्या ठिय्या आंदोलन करेल, प्रचंड मोर्चा निघेल, सरकारच्या विरोधात असंतोष आहे आणि तिकडे असणाऱ्या विकास समिती मार्फत इकडे होणारा जो विकास अदानी मार्फत होतोय त्याला पूर्णपणे त्यांचा प्रचंड विरोध आहे। या सगळ्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल। नाही, असं आहे की आमच्या पक्षाकडून विरोधी पक्षाचं नाव दिलेलं आहे। याबाबत स्वतः आम्ही अध्यक्षांना भेटलोय आणि याच्याबद्दल आपण तात्काळ कारवाई करा असं सांगितलेलं आहे। परंतु विधिमंडळाच्या सर्व नियमानुसार अध्यक्षांनी हे जाहीर करणं आवश्यक आहे, तरी देखील तांत्रिक बाबीचा आधार घेऊन माननीय अध्यक्षांनी विधानसभेमध्ये जे निवेदन केलं, विश्वास आहे की अधिवेशनाच्या अगोदर तो याबाबतचा निर्णय घेतील। पुढच्या अधिवेशनाला आपल्याला कळेल की कोण असेल। असं आहे की लोकशाहीचं खरं जर स्वरूप जर बघितलं तर सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन चाकं आहेत। त्यामुळे विरोधी पक्ष नेता हे विधिमंडळाला, विधान परिषद आणि विधानसभेला असणं हे लोकशाहीनुसार अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून जे सरकार जर कायद्याने चालू असेल, नियमानुसार चालू असेल, घटनेनुसार चालू असेल तर माननीय अध्यक्षांनी या दोन्ही नियुक्त्या करणे आवश्यक। नाही, असं आहे की माननीय न्यायमूर्ती साहेबांना जे निवेदन दिलं परंतु न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, हा विधिमंडळाचा स्वतंत्र अधिकार आहे। म्हणून माननीय अध्यक्षांनी याच्याबाबतचा निर्णय घेणं आवश्यक आहे। मोतीलाल नगर नंबर 1, 2, 3 या संपूर्ण परिसरातील जे रहिवासी आहेत त्यांना इन सारे लोगों को 1961 में
म्हाडा के द्वारा घर और कमर्शियल गाले दिए गए थे, इनका विकास करने के लिए जो जीआर निकाला गया वो 6 अक्टूबर 2021 में निकाला गया। उसमें मुझे एनेक्शल 2 ये पुनर्विकास कंसल्टेंट और डेवलपर एजेंसी के नाते अदानी जी को दिया गया, और अदानी समूह जो जिस तरह से काम कर रहा है उसके लिए इन सारे लोगों का विरोध है, क्योंकि यहाँ के बहुत सारी सोसाइटी ने उसका कन्वेंस किया है और रीडेवलपमेंट में इनको ज्यादा बिल्टअप एरिया मिल सकता है। और हाईकोर्ट ने भी कहा है कि 33(5) के अनुसार इसका म्हाडा विकास करे, लेकिन केवल माला के अधिकारी अदानी समूह को फेवर करते हुए इस रहवासियों के ऊपर अन्याय कर रहे हैं। उसके खिलाफ आज मोतीलाल नगर विकास समिति वहां धरने कर रहे हैं, और इस धरने के बारे में जो लोगों में असंतोष है, मैं आज सभागृह में बोला कि सरकार इसकी दखल ले। सरकार है, सरकार ने निर्णय लेना चाहिए, ये तो वो असंतोष होगा उसके लिए सरकार को सामने आना होगा।